ज्येष्ठा गौरी कहाणी. आटपाट नगर होते. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढे भाद्रपद महिना आला. घरोघरी लोकांनी गौरी आणल्या. हे ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिले. मुले घरी आली. आईला सांगितले, आई आई, आपल्या घरी गौरी आण. आई म्हणाली, बाळांनो, गौरी आणून काय करू? तिची पूजापत्री केली पाहिजे. घावट्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे. आणि आपल्या घरात तर काहीच नाही. तुम्ही ह्याच्याजवळ जा, बाजारातले सामान आणायला सांगा. सामान आणले म्हणजे गौरी आणीन. मुले तेथून उठली. बापाकडे आली. बाबा बाबा, बाजारात जा, घावन घाटल्याचे सामान आणा, म्हणजे गौराई घरी येईल. बापाने घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुले आहेत, पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही. गरिबीपुढे उपाय नाही. मागायला जावे तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरे म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पारी गेला. जीव द्यायला म्हणून निश्चय केला. अर्ध्या बोटेवर गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सुवासीन भेटली. तिने त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारले. ब्राह्मणाने हकीकत सांगितली. म्हातारीने बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणलं. बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. पाहुणीबाई कोण आल्या म्हणून विचारले. नवऱ्याने आजी म्हणून सांगितले. बायको घरात गेली. आंबील करता करता कन्या पाहणं लागली. तो मडके आपले कन्यानी भरले दृष्टीस पडले. तिला मोठे नवल वाटले. ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढे पुष्कळ पेज केले. सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळी जण आनंदाने निजली. सकाळ झाली तशी म्हातारी ब्राह्मणीस हाक मारली. मुला मुला, मला न्हाऊ घालायला सांग. म्हणू लागली, घावन घाटले देवाला कर, नाही काही म्हणू नकोस, रड काही गाऊ नकोस. ब्राह्मण घरात गेला. म्हणाला, अगं अगं, ऐकलंस का? आजीबाईला न्हाऊ घाल असे म्हणून आपण उठून भिक्षेस गेला. भिक्षा पुष्कर मिळाली. सपाटून गूळ आणला. मग सगळे सामान आणले. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोने स्वयंपाक केला. मुलाबाळांना सुद्धा पोटभर जेवली. म्हातारी ब्राह्मणीस हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितले. ब्राह्मण म्हणाला, आजी आजी, दूध कोठे आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नकोस. आता उठ. आकनं तुझ्या जितक्या गाई म्हैशी पाहिजे तितके खूट पूर, तितक्या दावी बांध. संध्याकाळी गोरजमुहूर्तावर गाई म्हैशींचे नाव घे, हाक मार, म्हणजे त्या येतील. तुझा गोटा भरेल. त्यानंच तू दूध काढ. ब्राह्मणाने तसं केले. गाई म्हशींच्या हाका मारल्या. वासरे सुद्धा धावत आलीत. ब्राह्मणाचा गोटा गाई म्हशीने भरून गेला. ब्राह्मणाने त्याचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला मुला, मला आता पोचती कर. ब्राह्मण म्हणू लागला, आजी, आपल्या कृपेने मला सगळे प्राप्त झाले. आता तुम्हाला पोचत्या कशा करू? तुम्ही गेला म्हणजे सर्व काही नाहीसे होईल. म्हातारी म्हणाली, तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच. मला आज पोचती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असेच वाढावे असा काही उपाय सांगा. तिने आपले व्रत सांगितले. भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पारी जावे. 2 खडे घरी आणावेत. ऊन पाण्याने धुवावेत. ज्येष्ठा गौरी व कनिष्ठ गौरी म्हणून त्यांची स्थापना करावी. त्याची पूजा करावी. दुसरे दिवशी घावन गोड करावे. तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सुवासनीची ओटी भरावी. जेवू घालावे. संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोलवण करावं, म्हणजे अक्षय सुख मिळते, संपत्ती मिळते. ही 7 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी म्हणजेच अक्षय सुख मिळते, संतती मिळते. ही 7 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी देवाच्या दारी, गायींच्या गोटी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण.